एका ठिकाणी एक नवविवाहित महिला राहत होती. नेटकेच लग्न झालेलं होतं, काही महिने झालेले होते. अचानक तिला पोटदुखीचा प्रचंड त्रास व्हायला लागला. त्यानंतर ते हॉस्पिटलला गेले, तरीसुद्धा काही फरक पडला नाही. ती एका जवळच्या तांत्रिकाकडे गेली. तिथे गेल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली. तपासणी झाल्यानंतर तिला सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणून. त्यानंतर तिच्यावर घडलं भयानक घटना. तर कुठे घडली, काय घडली, कसं आपण बघणारच आहोत. आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, लाईक करा. तुमचं एक लाईकने व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन भेटतं. नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. आजची जी घटना आहे महाराष्ट्रातील नाशिकमधील वडाळा गाव आहे. त्या गावामध्ये महबूबनगर तिथे घडलेली घटना आहे 2024. तर इथे राहणारी ती महिला लग्नानंतर काही दिवसानंतर तिला अचानक पोटदुखीचा प्रचंड त्रास व्हायला लागला. हॉस्पिटलला जाऊन काही फरक पडला नाही. त्यामुळे ती तांत्रिकाकडे गेली. तिथे गेल्यानंतर त्या तांत्रिकाने तपासलं, सांगितलं की तुला भूतबाधा झाली, तुझ्या मनामध्ये अशा पद्धतीने तयार झालेलं आहे वगैरे असं सांगितलं. ते उतरावं लागेल, ती विधी करावं लागेल असं तिला सांगितलं. त्यानंतर महिलेने होकार दिला. त्या महिलेला समजलं पण नाही नेमके तिच्याबरोबर काय घडत आहे. त्या तांत्रिकाने त्या महिलेला गोळ्या खाऊ घातल्या. गोळ्या खाल्ल्यामुळे काय झालं, तिला गुंगी आली. गुंगी आल्यानंतर ती तिथंच बेशुद्ध झाली. तर तांत्रिकाने काय केलं, महिलेसोबत नको ते कृत्य केलं. जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो करतच राहिला. त्यानंतर त्या महिलेला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर तिला धमकी दिली, तू जर कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकेल असं. ती महिला घरी आली. तिला समजत नव्हतं काय करावं, काही समजेना. तिने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याने तिला धीर दिला आणि जवळच पोलीस स्टेशन आहे ते गाठलं. जो आरोपी आहे, जो तांत्रिक, तो हकीम होता. त्याची तक्रार केली पोलीस स्टेशनला. सगळं घडलेलं सगळं सांगितलं. त्याचं नाव असं आहे हसन यासिम शेख. याला पोलिसांनी ताब्यात घेतला, त्याच्यावर कारवाई केलेली आहे. तर मित्रांनो, समाजामध्ये अशा घटना खूप घडत आहे. एकीकडे जग हे चंद्रावर चाललं आहे आणि दुसरीकडे असे लोक विश्वास ठेवतात. त्यामुळे असे कृत्य घडतं. तर आपण कोणाला बदनाम करत नाही आहे, हेतू एवढाच की अशा घटना घडू नये. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.